शाहूपुरी जिमखाना यांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज चषक T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत शाहूपुरी जिमखाना मैदानावर फायटर स्पोर्ट्स विरुद्ध अण्णा मोगणे सहारा संघात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना अण्णा मोगणे संघानं 20 षटकात 7 बाद 144 धावा केल्या. यात सौरभ कोंढाळकर यानं नाबाद 65 आणि श्रेयस चव्हाण यानं नाबाद 48 धावांची खेळी केली. फायटर स्पोर्ट्सकडून अभिजित लोखंडे यानं 3, शुभंकर माने यानं 2 गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना फायटर स्पोर्ट्स संघानं 20 षटकात 9 बाद 144 धावा केल्यानं सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे निकालासाठी पंचांनी सुपर ओव्हरचा अवलंब केला. यामध्ये फायटर स्पोर्ट्स संघानं फलंदाजी करत 1 षटकात 1 बाद 8 धावा केल्या. अण्णा मोगणे सहारा संघानं फलंदाजी करत 1 षटकात 1 बाद 14 धावा करून सतेज चषक पटकावला. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते विजेत्या अण्णा मोगणे सहारा संघाला 15,000 रुपये आणि उपविजेता फायटर स्पोर्ट्स संघाला 10,000 आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी स्पर्धा संयोजनाबद्दल शाहूपुरी जिमखाना पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. यावेळी माजी नगरसेवक दिलीप शेटे, राजू लाटकर, मदन पाटील, डॉक्टर अभिजित कोराणे, शाहूपुरी जिमखाना अध्यक्ष विनोद कांबोज, उपाध्यक्ष रमेश पुरेकर, संजय शेटे, विजय भोसले, अभिजित कापसे, सुजय ओसमाने, बाप्पू मिठारी, दिवाकर पाटील, अमित ढेंगे, दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.